साताऱ्यातल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आपल्यासोबत स्वतः माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आहेत। साताऱ्यातल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जर आपण निवडणूक पाहिली तर शंभूराज देसाईंनी आरोप केला की काही सदस्यांना मतदान करू दिलं गेलं नाही किंवा यंत्रणा ज्या आहेत ते ताब्यात घेण्यात आल्या। शिवसेनेला जो आहे तो शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला का भाजप? नाही, त्याच्यामध्ये आपण बघितलं असतं तर ह्या निवडणुका ज्या अध्यक्षपदाच्या झाल्यात त्याच्यामध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री साताराचे शंभूराज देसाई साहेबांना ज्या पद्धतीनं पोलिसांनी ट्रीट केलं, मग त्यांनी विधानसभेत स्वतः सांगितलं की मला 4 पोलीस दांडाला धरून ओढत होते आणि माझ्या बोटातून रक्त पडत होतं तरी मला त्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला। जे निवडणुकीला मतदार होते त्या मतदारांना जाणून बुजून त्या सभागृहात जाऊन नाही दिलं, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आणि ही सगळी प्रक्रिया हायजॅक करण्याचं काम त्या पोलीस अधिकारी जोशी म्हणून आहेत त्यांनी केलेलं आहे। आणि हे काही त्यांच्या मनाने होत नाही की ह्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं। भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीचं राजकारण करणं योग्य नाही, कारण शिवसेना ही भारतीय जनता पार्टीचा मित्र आहे, पण ह्यांच्याकडे पहिले मित्राला दुश्मनाला संपवण्याऐवजी मित्राला संपवण्याचं काम चाललेलं दिसतंय आणि हे योग्य नाही। आणि हम करो सो कायदा अशा पद्धतीचं राजकारण चाललंय की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका, ह्याच्यामध्ये सगळ्या निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न। मग तुमची वार्ड रचना असेल, निवडणूक प्रक्रिया असेल, त्या सगळ्या तिथं कुठला अधिकारी आणला पाहिजे, कुठल्या निवडणुका कुठला अधिकारी घेणार, ह्या सगळं प्लॅनिंग करून अशा पद्धतीचं लोकशाही ही संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने ह्या निवडणुकीच्या माध्यमातून केलंय। खरं तर काल उपसभापती निलमताईंनी आदेश दिला होता की जो चुकलाय त्याला त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याला घरी बसवलं पाहिजे। ते संपूर्ण जर ते चूक नसेल तर नंतर त्याच्यावर घ्यायला काही लोकशाही आणि कायदा आहे, परंतु लगेच अर्ध्या तासांनी राम शिंदे आल्याचं मी बघितलं आणि लगेच त्यांनी ते थांबवलं। तर असं होत नाही। एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला उपमुख्यमंत्री ते डीजीशी बोलतात, एसपीशी बोलतात, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलतात, जर त्यांच्या शब्दाला सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून नियमाप्रमाणे जर वागत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी काय गृहीत धरायचं? हे कायद्याचं राज्य आहे का? एकनाथ शिंदेंनी सांगून सुद्धा अधिकाऱ्यांनी ऐकलं हे तुम्ही सभागृहातच बघितलं ना, सभागृहात ते स्वतः बोलत होते आणि मग ही हातबलता कार्यकर्त्यांमध्ये यायचं काम अशा पद्धतीने यायला सुरुवात झालेली आणि खऱ्या अर्थानं ही गोष्ट निंदनीय आहे। शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्याला ज्या पद्धतीने ट्रीट केलं हा लोकशाहीचा अपमान आहे, हा मंत्र्यांचा अपमान आहे, त्या मतदारांचा अपमान आहे आणि या जनतेचा अपमान आहे। अशा पद्धतीने जर राजकारण करणार असतील तर तुम्ही निवडणुका का घेता हा पहिला प्रश्न आहे। एकदा तुम्हीच ठरवा काय करायचं ते, आणि ही हुकुमशाहीकडे चाललेल्या राज्याला, देशाला आता कोण वाचवणार हा शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडली, कारण हा आदर्श लोकशाही मानणारा देश आहे आणि या देशामध्ये आपण बघितलं तर गल्लोगल्ली तुम्ही विरोधक असेल, त्याचा विरोधी पक्षाचा असेल, त्याला ठेचण्याचं काम ही प्रक्रिया करते आणि हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने काल सांगितलं की मी कारवाई करू, तुम्ही त्याची जबाबदारी आहेत, कारवाई पहिली करा नंतर चौकशी करा। काल कारवाईच करायला पाहिजे त्यांनी, मी चौकशी करणार मग कारवाई करणार, हे लोकांना याला जबाबदार कोण आहे? म्हणजे तुम्ही असं म्हटलं की कोणीतरी सांगितलं, म्हणजे नक्की कोणी सांगितलं? नाही, हे गृह खात्याची जबाबदारी ना, मग मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी। हे सगळं जर झालं, मंत्र्याला जर ओढताड झाली तर तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याची ही अवस्था जर तुमच्याच राज्यात होत असेल तर ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची। म्हणजे काल अधिकाऱ्यांवरती थेट कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे, 100% द्यायला पाहिजे। त्यांना पाठीशी घालण्याचं काम ज्या पद्धतीने केलं, ज्या पद्धतीने त्या भागाचे पलीकडचे आता माननीय गोरे साहेब आहेत, हे शंभूराज देसाई ज्या पद्धतीने बाजू मांडत होते त्या पोलिसांची, म्हणजे याचा अर्थ पोलिसांना सपोर्ट देणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, त्यांना आपल्या चाकोरीत आणणं आणि लोकशाहीचा गाळा घोटणं, हे चित्र सगळ्या महाराष्ट्राने बघितले। त्यामुळे काय लपवायचं नाही आणि राजकारण एवढं जर जनतेला नाही कळलं तर मग जनता कारवाई झाली पाहिजे अधिकाऱ्यांवरती अशी तुमची मागणी? ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्याला ज्या अधिकारी जर अशा पद्धतीने वागणूक दिली असेल तर त्याला पहिलं घरी बसवलं पाहिजे, तरच कायद्याचं राज्य आहे ना। हे कायद्याचं राज्य होणार नाही, हुकुमशाही चालू झालेली आणि आपण बघितलं असेल गल्लीबोळामध्ये हे हुकुमशाहीचं राज्य चाललेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब एक मोठं ताकदीदार नेता आहे, कार्यकर्ता आहे, समाजात काम करणारा माणूस आहे
आणि त्याला घेऊन तुम्ही सत्ता केली. आज त्यांच्या पक्षाला अशा पद्धतीनं तुम्ही ट्रीट करणं, त्यांना नामोहरण करणं, त्यांना जाणून बुजून त्रास देणं, तर हे योग्य नाही आहे. कारण लोकशाहीमध्ये तुम्ही कोणाला तरी मित्र मानला तर तो मित्र फक्त कामापुरता नसावा, तो कायमचा मित्र असावा. आणि जर कायमचा मित्र जर करणार असेल तर त्याला अशा पद्धतीने ट्रीट करणं किंवा त्याचा अपमान करणं, तिथल्या नेत्यांची तुम्ही फालतू लोकांच्या समोर फालतू जे निवडणूक आयोगाची लोक आहेत त्यांच्यासमोर अपमानित करत असेल तर जनतेसमोर जाणार कसा पुढे भविष्यात. तुम्ही असं म्हणालात की भाजप जे आहे मित्र पक्षांना संपवण्याचं काम करतं. नाही, मित्रालाच पहिलं दुश्मनाला संपायचं तर मित्राला संपायचं. इतिहासाची पानं परत आपण ओलांडली तर तेच आहे. आणि शिंदे साहेबांना ज्या पद्धतीने बोलतायत, एक नेता बोलतो, आम्ही उद्या जर आम्हाला काय झालं आम्ही त्यांच्याकडे जाणार आणि त्यांचं जर ऐकताना दिसत नाही तर मग आम्ही जाणार कोणाकडे कार्यकर्ते. मग तुम्हाला तर घरात बसून कडी कोंड्या लावून मारून टाकतील. जाणार कोणाकडे कार्यकर्ते, नेते जाणार कोणाकडे. अशा पद्धतीचं राजकारण आता थांबवलं पाहिजे आणि योग्य नाही. एक दुसरा प्रश्न आहे, राज्यामधलं अशोक खरात प्रकरण जे आहे ते नाशिकमधलं मोठ्या प्रमाणावरती गाजतंय. त्या या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं वेगवेगळे खुलासे जे आहेत ते बाहेर येत आहेत. त्यानं बेनामी संपत्ती जमवली, काही महिलांचं लैंगिक शोषण केलं. याच्यामध्ये काय कारवाई व्हावी अशी तुमची मागणी? मी अशोक खरात हा मूर्ख माणूस आहे. त्याच्यामध्ये अशोक खरात एकटा आहे का, तर त्याला कुणी कुणी मदत केली, कशी कशी मदत केली, ही निपक्ष चौकशी ही झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय उद्योगपती अडकलेत का, काय उद्योगपतीने ह्याच्यामध्ये मदत केली का, हा पैसा कोणी आणला, कसा आणला, कोणाकडनं आणला, त्यांनी कोणाकडे ठेवला, ह्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. जे दोषाचे मग तिथं कोणी असो त्याला शासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि अशोक खरात हा जो मूर्ख माणूस आहे ह्या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराच्या राज्यामध्ये ह्याला भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे. आपण पाहतो की या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरातला भर चौकामध्ये आणून फाशी द्यायची मागणी रवींद्र धंगेकरांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेस्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.